भोंदूबाबा अशोक खरात गेले 2 आठवडे राज्यामध्ये गाजत असलेलं हे नाव. सध्या पोलीस कोठडीमध्ये असलेल्या या भोंदूबाबाचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत आणि याच भोंदू मांत्रिकानं अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. पण यासाठी तो काही मानसशास्त्रीय क्लुप्त्या वापरायचा, महिलांचा माइंड रीडिंग करायचा आणि मग त्यांच्याकडून तो हवं ते करूनही घ्यायचा. बघूयात खरातच्या क्राईम फाईल्स मधला हा आणखी एक अंक. गोड बोलून आणि भावनिक साथ घालत खरात महिलांना जाळ्यात ओढायचा. किती महिलांचं शोषण केलं ते सांगता येत नाही. तपासात भोंदूबाबाची कबुली. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवे कारनामे दररोज बाहेर येत आहेत. महिलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी तो मानसशास्त्रीय क्लुप्त्या वापरत असल्याचं आता समोर आलंय. महिलांच्या माइंड रिडिंग मध्ये पटाईत असलेला खरात हा त्यांना भावनिक साथ घालायचा अशी माहिती समोर आली आहे. तू दिसायला सुंदर आहे असं म्हणून अशोक खरात महिलांना भुरळ घालायचा. तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही असं सांगत घरच्यांविषयी महिलांच्या मनामध्ये तो विष कालवण्यात पक्का तरबेज होता. गोडगोड बोलून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. महिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो त्यांच्याशी गैरप्रकार केल्याची कबुली अशोक खरात याने दिल्याची सूत्रांची माहिती आहे. पण आपण किती महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे याबाबत आठवत नसल्याचं देखील त्याने कबुली दिल्याचं समजतं आहे. एक प्रकारे महिलांच्या मानसिकतेचा त्याने अभ्यास केला आणि त्यानंतर तो महिलांशी वागत असल्याचं पीडित महिलांनी सांगितलं आहे. खरातच्या भोंदूगिरीचे नवनवे पैलू दररोज बाहेर येत असताना त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. रविवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी खरातची आणखी चौकशी करायची असल्यामुळे पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. आरोपी खरात हाच रॅकेटचा मास्टरमाइंड असून तो तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. त्याचा मोबाईल पोलिसांनी क्लोन केला असला तरी त्यातील डेटा अद्याप तपासायचा आहे. तसंच त्यानं किती, कुठे आणि कुणाकुणाच्या नावावर मालमत्ता बळकावल्या आहेत याचाही तपास बाकी आहे. खरात महिलांना देत असलेलं कडू पाणी, पेढे याची तपासणीही बाकी आहे. त्याचं सेवन केल्यानंतर महिलांना गरगरत असे, त्यांचं डोकं जड व्हायचं आणि खरात सांगेल तसं त्या वागायच्या. त्यामुळे तो यात नेमकं काय मिसळायचा याचा तपास बाकी असल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक महिला खरात विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत असून या प्रकरणाची व्याप्ती राज्याबाहेरही असू शकते असं त्यांचं म्हणणं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गंभीर गुन्ह्यांमध्ये खरातला कोणी मदत करत होतं का याची चौकशीही बाकी आहे. सरकारी वकिलांनी मागितलेल्या 3 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. आरोपीच्या मोबाईलचं विश्लेषण एवढे दिवस का केलं नाही असा सवाल त्याच्या वकिलांनी केला. याआधी झालेल्या सुनावणीत महिलांना पाजलेलं द्रव्य, मालमत्ता हेच मुद्दे सरकारी वकिलांनी मांडल्याचा युक्तिवादही खरातच्या वकिलांनी केला. मात्र आरोपीचा हा दावा अमान्य करत न्यायालयानं आरोपी अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाही आहे तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे. एकीकडे ही सुनावणी सुरू असताना आता खरात प्रकरणात ईडीचा प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाला आणि व्याजाच्या धंद्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचं विशेष तपास पथकाच्या चौकशीमध्ये समोर आलं आहे. आर्थिक फसवणुकीचं हे रॅकेट दिसतं त्यापेक्षा बरंच मोठं असल्याचा संशय असून सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी देखील या तपासामध्ये उडी घेण्याची शक्यता आहे. विविध खात्यांचे अधिकारी, अनेक व्यावसायिक, राजकीय नेते त्याच्या संपर्कामध्ये होते. त्यांच्याकडचा काळा पैसा हा व्याजानं देत असल्याचा संशय आहे. हवालाच्या माध्यमातून देश विदेशामध्ये शेकडो कोटी रुपयांची हेराफेरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशोक खरात याच्याशी संबंधित असणाऱ्या अनेकांवर आता ईडीचा फास आवळण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरातचे काळे कारनामे हे केवळ महिलांच्या लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून
तो हवाला रॅकेटमार्फत काळ्या पैशातून सावकारी करत असल्याचंही समोर येत असल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.